हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी। मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही बँकिंगची तयारी करत असाल आणि इंग्लिश तुमच्यासाठी कठीण जात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। बहुतेक लोकांना बँकिंगच्या परीक्षांची तयारी करताना हा प्रश्न पडतोच की इंग्लिशचा अभ्यास काय करू। तर खरं 3 स्टेप्समध्ये तुम्हाला मी आज सांगणार आहे की इंग्लिशच्या तयारीत तुम्ही काय काय करू शकता। तर लेट अस स्टार्ट। सगळ्यात पहिले एक गोष्ट समजून घ्या की इंग्लिश ही भाषा आहे, सब्जेक्ट नाही। आतापर्यंत आपण इंग्लिशला फक्त ॲज अ सब्जेक्ट म्हणून अभ्यास करत आलो। याला भाषा म्हणून जर तुम्ही शिकणं सुरू केलं तर जरा सोपं जाईल। मग एक्झॅक्टली करायचं काय? पहिली स्टेप, रीड एनिथिंग। तुम्हाला जे आवडत असेल, जे वाचावं वाटत असेल, पहिले तिथून सुरुवात करा। इंग्लिशमध्ये काहीतरी वाचणं सुरू करा। तुम्हाला मोठा प्रॉब्लेम रीडिंगमध्ये कधी येतो माहिती आहे का? जेव्हा तुम्ही असे विषय वाचायला जाता जे तुम्हाला कळत नाही किंवा जे वाचल्यावर तुम्हाला काही समजत नाही आहे, गंध लागत नाही आहे। तर सुरुवात अशा विषयांपासून करा जे तुम्हाला आवडतात। जर तुम्हाला एंटरटेनमेंटमध्ये आवड असेल तर एंटरटेनमेंटच्या विषयाबद्दल वाचा। जर तुम्हाला स्पोर्ट्स आवडत असेल तर स्पोर्ट्सबद्दल वाचा। पण काहीतरी रोज इंग्लिशमध्ये वाचणं सुरू करा। आता एक गोष्ट इंग्लिशच्या रीडिंगमध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी म्हणून सांगतो की समजा तुम्हाला वाटतं की आपल्याला रीडिंग कम्प्रेहेन्शनमध्ये, पॅराजंबलमध्ये किंवा क्लोज टेस्टमध्ये चांगलं स्कोअर करायचं आहे, तर अशा केसेससाठी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचं वाचन असणं गरजेचं आहे। कधी स्पोर्ट्सवर वाचा, कधी एंटरटेनमेंटवर, कधी पॉलिटिक्सवर वाचा, तर कधी स्पेसवर सुद्धा वाचू शकता। हे सगळं वाचणं सुरू करा। सो द फर्स्ट रूल इज रीड एनिथिंग ऑर ॲटलिस्ट समथिंग डेली। काही ना काही रोज वाचा। दुसऱ्या स्टेपमध्ये 10 असे वर्ड्स फाइंड आउट करा जे तुम्हाला कठीण चालले आहे। अशा 10 शब्दांची लिस्ट बनवून घ्या जेव्हा तुम्ही वाचत असता। एकदा तुमची रीडिंग झाली की या 10 शब्दांचे अर्थ काढा। जेव्हा तुम्ही 10 शब्दांचे अर्थ काढाल तेव्हा तुमची ही सेकंड स्टेप पूर्ण होते। अर्थ काढताना एक काळजी नक्की घ्याल की आपण जेव्हा मीनिंग्स काढतो ना तेव्हा त्याचं ट्रान्सलेशन न काढता मीनिंग्स काढा। बरेचदा काय होतं, उदाहरण म्हणून सांगतो, जसं रनचा तुम्ही जर असं शोधलं की रन मीनिंग इन मराठी तर तुम्हाला तो येईल धावणे। पण जर वाक्य असेल आय रन धिस ऑर्गनायझेशन, अशा केसमध्ये रनचा अर्थ चालवणे सुद्धा होतो। म्हणून ट्रान्सलेशन अवॉइड करा। रन मीनिंग एवढंच सर्च करा। रन मीनिंग इन हिंदी किंवा मराठी टाकण्याचा जरा अवॉइड कराल। स्टेप नंबर 3 आहे मेक सेंटेन्सेस। आता जे तुम्ही 10 शब्द काढलेले आहे या 10 शब्दांचा वापर करून तुम्हाला वाक्य बनवायचं आहे। म्हणजे प्रत्येक शब्दासाठी एक एक वाक्य बनवायचं आहे। 10 शब्दांचं एकच वाक्य नका बनवू। तर एक एक शब्द वापरून एक एक वाक्य बनवायचं आहे। हे जेव्हा वाक्य तुम्ही तयार कराल त्यावेळेस खरं तर तुम्ही त्या शब्दावर विचार करणं सुरू करता। ही पहिली स्टेप असणार आहे या 3 स्टेपमधली की ज्याच्यात तुम्ही तुमचं डोकं थोडं चालवत आहे। कारण वाचत असताना तुम्ही फक्त जे दिलाय ते वाचत असता, डोकं बंद आहे। जेव्हा तुम्ही शब्दांचे अर्थ काढता तेव्हाही तुम्ही वाचत आहे, डोकं बंद आहे। डोकं तुमचं या तिसऱ्या स्टेपला चालू होतं। तर जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही वाचलेले शब्द तुम्हाला समजायला पाहिजे, लक्षात राहायला पाहिजे, तर या तिसऱ्या स्टेपकडे थोडं बारीकीने लक्ष द्या आणि याला व्यवस्थितपणे एक एक छोटं वाक्य तयार करण्याची सवय लावा। 10 वाक्य झाले की मग तुमची 3 स्टेप संपल्या। पण आपण केलेले 10 वाक्य बरोबर आहे की नाही हे चेक करायचं की नाही, एक छोटीशी साईट लिहून देतो मी तुम्हाला खाली, त्याच्यावर जा। त्याच्यावर तुम्ही तुमच्या वाक्याला ते वाक्य करेक्ट आहे की नाही बघू शकता। साईटचं नाव आहे quillbot.com। याच्यावर जायचं आणि आपलं वाक्य त्याच्यावर जे तुम्ही लिहिलं आहे ते त्याच्यावर टाका आणि तो सांगेल की तुमचं वाक्य कुठे चूक आहे आणि त्याच्यात काय काय दुरुस्ती करावं लागते ते। एकदा जर तुमच्या ह्या 3 स्टेप्स व्यवस्थित फॉलो झाल्या तर तुम्ही रोज अशा प्रकारे 10 वर्ड्सवर काम करू शकता। एक साधी गोष्ट समजून घ्या की आज जे बँकिंगच्या परीक्षांमध्ये इंग्लिश येत आहे हे ग्रामर बेस्ड कमी आणि रीडिंग आणि व्होकॅब्युलरी बेस्ड जास्त आहे। तर आपली रीडिंग चांगली करायची आहे आणि व्होकॅब्युलरी म्हणजे आपला शब्दांचा संचय हा वाढवण्याची आपल्याला गरज आहे। तुम्ही जर विचार करत असाल की माझ्याकडे आज 1000 शब्दांची एक टाकी आहे की ज्याच्यात 1000 वर्ड्स आहे, या टाकीत सध्या 1000 वर्ड्स आहे, तर याचा वापर करून तुम्ही एक लेव्हलपर्यंतची ग्रोथ करू शकता।
पण जर तुम्हाला जास्त आउटपुट पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कॅपॅसिटी वाढवावं लागेल. म्हणजे तुम्हाला रोजचे 10-10 शब्द करत असे 1000 शब्दांपर्यंत अजून पोहोचावं लागेल. जेव्हा तुम्ही हे शब्द वाढवाल तेव्हा खरं तुमचं इंग्लिश सुधारणार आहे. 3 स्टेप्स, बेसिक स्टेप्स लक्षात ठेवा. पहिली स्टेप रीडिंग, दुसरी स्टेप 10 वर्ड्स रोजचे फाइंड आउट करणे आणि तिसरी स्टेप एक एक शब्दाचं एक एक वाक्य तयार करणे. जर 7 दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की आपण काढलेला शब्द आठवत नाही आहे तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. तर जरी झालं की आज काढलेला शब्द उद्या आठवत नाही आहे तरी टेन्शन घ्यायचं नाही. ही एक प्रोसेस आहे जी तुम्हाला कंटिन्युअसली कन्सिस्टंटली करत राहायची आहे. जर तुम्ही हे करत राहिले तर विदिन 6 मंथ्स यू विल हॅव गुड कंट्रोल ओव्हर युअर लँग्वेज. तर हे 6 महिने करण्याची सवय लावा. थँक्यू व्हेरी मच.